सध्या राज्यातल्या विधानसभेचं चित्र स्पष्ट होतंय. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर कामी आल्याची चर्चाही रंगलेली आहे. महायुतीला त्याचा फायदा झाल्याची चर्चा रंगली आहे, तो म्हणजे ओबीसी फॅक्टर. आणि त्याबाबतच चर्चा करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. धन्यवाद. नमस्कार. जसं की मी सांगितलं की चित्र स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये क्लीन स्वीप महायुतीला मिळताना दिसते, त्यातही भाजप 100च्याही पुढे जाताना दिसतोय. मग अशामध्ये एक चर्चा होती, ती म्हणजे लक्ष्मण हाके फॅक्टरची. काय सांगाल? खरं तर लक्ष्मण हाके पॅटर्न माहिती नाही, परंतु ओबीसीचा फॅक्टर मात्र निश्चित या महाराष्ट्रामध्ये आहे. कारण आमच्या या महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यामध्ये डायरेक्ट फ्रंटला येऊन ओबीसीनी काम केलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बिहाइंड कर्टन ओबीसीनी काम केलं आहे. अनेक निकाल, असे धक्कादायक निकाल या पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात, खानदेशामध्ये लागलेले आहेत. आणि ओबीसी हा कमालीचा एकवटलेला इथं दिसतो. तांड्यावरून, वाड्यावरून, वस्त्यावरून, बलुतेदार, अलोतेदार, दलित वस्ती, मुस्लिम समाज, हर एक समाजामध्ये आम्ही जवळजवळ मी 61 सभा माझं उपोषण संपल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या होत्या. अगदी एका विधानसभेमध्ये सर्कलला जाऊन आम्ही मिटिंग घेतलेली होती. अगदी निवडणुकीच्या अगोदर 4-5 दिवस या महाराष्ट्रातल्या ओबीसींना, भटक्या विमुक्त जाती जमातींना मी आव्हान केलेलं होतं की आपल्याला महायुतीच्या बाजूनं जावं लागेल. दगडावरती कपाळ आपटण्यापेक्षा आपण विटेवरती कपाळ आपटू, ही माझी भूमिका होती. आणि या भूमिकेला या महाराष्ट्रातल्या वाड्या वस्त्यावरून, तांड्यावरून तरुणांनी जो भरभरून प्रतिसाद दिला आणि फ्रंटला येऊन जे मतदान दिलं आणि आपलं आरक्षण टिकलं पाहिजे, आपलं नेतृत्व टिकलं पाहिजे, आपला आवाज टिकला पाहिजे, या भूमिकेतून या ओबीसीनी एकसंघपणे मतदान केलं. आणि महाविकास आघाडीला, की ज्या महाविकास आघाडीनं वेळोवेळी जरांगे पाटलांना जाऊन भेटणं असेल, जरांगे पाटलांना मोठं करणं असेल, जरांगे फॅक्टरचा गवगवा या महाराष्ट्रामध्ये करणं असेल, ओबीसींच्या मनामध्ये दहशत निर्माण करणं असेल. बीड जिल्ह्यामधले अनेक गावं अशी आहेत की नेते ठरवून नेत्यांना टार्गेट केलं गेलं, बदनाम केलं गेलं. तुम्ही कसं निवडून येत आहे ते बघू म्हटलं गेलं. अनेक भलते सलते आरोप केले गेले. माझ्यावरती तर फिजिकली 3 ते 4 वेळा अटॅक झालेला आहे. हे या पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आम्ही कुणालाही शिव्या देत नव्हतो, आम्ही कुणाला वाईट बोलत नव्हतो. आम्ही फक्त एकच भूमिका घेतली होती की आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आणि या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं बोलणाऱ्या माणसांना एवढं टार्गेट करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालेलं होतं. त्यामुळं अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या ओबीसीनी एकत्रितरित्या मतदान केलेलं आहे. नुसता हरियाणा पॅटर्न नाही, तर डबल डेकर हा हरियाणा पॅटर्न आहे, असं मला म्हणावं वाटेल. निश्चितच जो काही यश आलेलं आहे, जे यश आहे त्याच्यामुळे असं वाटतंय की एक है तो सेफ है, जो नारा दिला होता त्यानुसार सर्वच जण एक झाले आणि त्यांनी इथं मतदान केलं आहे भाजपसाठी किंवा महायुतीसाठी. सर, तुम्ही आता एक उल्लेख केला की याच्यामध्ये जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते जरांगेंना जाऊन भेटत होते, पण महायुतीचे नेते सुद्धा जरांगेंच्या त्या स्टेजवर किंवा त्यांना भेटताना दिसले होते. हे बघा, महायुतीचा विचार करायचा म्हटलं तर देवेंद्र फडणवीसांनी 1 लाख मराठा तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले आणि त्याचं 5,500 कोटीचं व्याज शासन भरतंय, हे वेळोवेळी सांगितलेलं होतं. पण त्याचबरोबर एकनाथराव शिंदेनी 10% रिझर्वेशन, SC-BCचं रिझर्वेशन हे मराठा समाजाला दिलेलं होतं. आणि मग सारथीची योजना असो, त्याची बजेटरी तरतूद असो, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळ असो, त्याच्यातून दिलं गेलेलं निधी असो, मला वाटतं ही कामंसुद्धा एक बेरजेच्या राजकारणामध्ये आज या महायुतीच्या बाजूनं आलेली आपल्याला दिसतात. बघा, लाडकी बहीण योजना असेल नसेल ते मला माहिती नाही, परंतु ओबीसी पॅटर्न मात्र या महाराष्ट्रामध्ये निश्चित चाललेलं आहे. आणि एक गट्टा मतं आज महायुतीच्या पारड्यात पडलेली आहेत आणि महायुती विजयी झालेली आहे. तुम्ही एक गठ्ठा ओबीसींची मतं ही महायुतीला गेली असं म्हणताय, पण त्याच्यामध्ये जसं आता तुम्ही मराठ्यांविषयी सांगितलं त्याच पद्धतीनं जेव्हा ओबीसींचा मुद्दा येतो त्यावेळेला काही जण म्हणतात की ओबीसीमध्ये सुद्धा काही जाती या ॲड केलेल्या आहेत, तर त्याचा फटका मग ऑलरेडी जे लोक ओबीसीमध्ये आहेत किंवा जाती तिथं आहेत त्यांना बसला नाही. नाही, नव्यानं जाती कुठल्या ॲड झालेल्या नाहीत. अलीकडच्या कालावधीमध्ये काही छोटे उपप्रकार किंवा काही टेक्निकल अडचणी होत्या ज्या समुदायांच्या बाबतीमध्ये, भौगोलिक प्रदेशामध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्ये, त्या फक्त ॲड झालेल्या आहेत. उलट याचा फायदा महायुतीच्या बाजूनं झालेला आहे की या महायुतीनं गेल्या 25-30 वर्षामध्ये जे काही पेंडिंग प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मला वाटतंय एखाद्या माणसाला टार्गेट करणं असेल 130 जागावरती बिमोड करू, नायनाट करू, शिवीगाळा असेल किंवा कमरेखालची भाषा असेल, या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्रातला ओबीसी कंटाळलेला होता. त्यामुळं दुसरा तिसरा पॅटर्न नाही, महाराष्ट्रात चालला तो ओबीसी पॅटर्न चालला आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी पॅटर्न चालेल.
तुम्ही म्हणताय की इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा ओबीसी पॅटर्न चालेल, पण आपण लोकसभेचं निवडणूक बघितली तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जात होतं की जरांगे फॅक्टर चालला. जरांगेंच्या सांगण्यावरून मराठा समाजानं महाविकास आघाडीला मतदान केलं असं बोललं जात होतं. मग आता असं काय झालं की मराठ्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं नाही का, किंवा काय नेमकं घडलं असेल ज्याच्यामुळे म्हणजे मवियाची जी काही हालत झालेली आहे ती आता झाली आहे? मी तुम्हाला एवढंच सांगेन की या महाराष्ट्राची अर्ध्याहून जास्त लोकसंख्या ओबीसींची आहे. कुठल्याही ओबीसीच्या वाड्या वस्त्यावर तांड्यावर पाड्यावर गेलात तर तिथलं 80% मतदान हे महायुतीच्या बाजूनं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबापर्यंत जाऊन बदनामी करण्याचं धोरण ज्या ज्या प्रवृत्तींनी या महाराष्ट्रात राबवलं आणि त्याला सपोर्ट रोहित पवारची वॉर रूम, प्रवीण गायकवाडांचे विचार आणि मग शरद पवारांचं पाठबळ, आपलं राजेश टोपेंचा आर्थिक सपोर्ट, फ्युएल पुरवणं, या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या बेकायदा मागण्यांना सपोर्ट करणाऱ्या होत्या, ओबीसींच्या मनामध्ये धडकी भरवणाऱ्या होत्या. आणि मग ॲक्शनला रिॲक्शन म्हणून या महाराष्ट्रातला ओबीसी रस्त्यावर उतरला आणि त्यांनी लढाई हातामध्ये घेतली आणि महायुतीच्या बाजूनं मतदान केलं. साधा सोपा पॅटर्न आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी पॅटर्न. हाके पॅटर्न आहे का नाही माहिती नाही, परंतु ओबीसी पॅटर्न. त्या ओबीसीनी सपोर्ट केला म्हणून लक्ष्मण हाके बोलायला लागला. त्या ओबीसीनी जर सपोर्ट केला नसता तर लक्ष्मण हाके बोललाही नसता, लक्ष्मण हाके गरीब असला असता. पण तोच ओबीसी आज एकवटताना दिसतोय आणि भविष्यामध्ये ही ओबीसीच्या चळवळीची, ओबीसीच्या राजकारणाची ही पहिली पायरी म्हटलं तर त्यात वावगं ठरू नये. पण सर, याच्यामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित होतो. तुम्ही खुलेआमपणे महायुतीला मतदान करा असं ओबीसींना आवाहन केलं होतं, त्यानुसार आता रिझल्ट सुद्धा दिसत आहेत. पण यावेळेला जरांगे पाटील म्हणजे तुमचे प्रतिस्पर्धी म्हणता येईल, किंवा त्यांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तुम्हीही केलं होतं, तुम्ही त्यांना उत्तरं देत होता, त्यांच्या विरोधामध्ये खुलेआमपणे भूमिका घेत होतात. त्यांनी तशी काही भूमिका घेतलेली दिसली नाही. हे बघा, या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांनी पहिल्यांदा 130 उमेदवार पाडायची भाषा बोलली, पण ते 288 पैकी एकाच विधानसभेत गेले भुजबळांच्या विरोधात प्रचार करायला. आम्ही मात्र या महाराष्ट्रामध्ये 61 सभा घेतल्या आणि त्या 61 सभा घेत असताना आम्ही ओबीसींना डायरेक्ट, भटक्या विमुक्त जाती जमातींना आम्ही डायरेक्ट भूमिका घ्यायला सांगितली की आपल्यासमोर उमेदवार नाहीत मला मान्य आहे, आपल्यासमोर पक्ष नाही हेही मला मान्य आहे, ओबीसी सक्षम पर्याय देऊ शकत नाही, त्या आपल्या मर्यादा आहेत, हेही मी ओबीसींना सांगितलं. मग लोकांसमोर प्रश्न होता, ओबीसींसमोर प्रश्न होता की आपण नक्की मतदान कुणाला करायचं. तर त्यावेळी आम्ही ठामपणे सांगितलं, मी वेळोवेळी सांगितलं, राजेश टोपे निवडून येणे नाही, रोहित पवार निवडून येणे नाही, या महाराष्ट्रामधली महाविकास आघाडी तुतारीला बायकॉट करा म्हणून सांगितलं होतं आम्ही. आणि त्याचं प्रत्यंतर सांगली जिल्हा फक्त एकच जागा, आणि दुसरी जागा मला वाटतं 19-20 होती, एकच जागा सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने, बाकी सगळ्या जागा सांगली जिल्ह्यातल्या वाड्यावरून वस्त्यावरून आमच्या तालुक्यामधून आमच्या भागामधून जावा, तिथलं 80% मतदान हे महायुतीच्या बाजूने गेलेलं दिसेल. सर, आता तुम्ही उघडपणे सांगताय की तुम्ही ओबीसींना सांगितलं होतं आणि त्यानुसार ओबीसींनी सुद्धा मतदान केलेलं आहे महायुतीला, भाजपला, तर याचा भविष्यामध्ये कसा फायदा होईल असं वाटतंय? हे बघा, भारतीय जनता पार्टी महायुतीचं जे सरकार आता येऊ शकते असं आता ते दिसतंय समोर, तर माझी विनंती राहील, आमच्या ओबीसींच्या सामाजिक न्यायाची भूमिका घ्या. पंचायत राजच्या निवडणुका अनेक वर्षापासून होत नाहीत, त्या पहिल्या निवडणुका घ्या. आम्हाला महायुतीला निधी मिळत नाही, त्या निधीमध्ये तुम्ही वाढ करा. आमच्या मुलांना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह द्या. आमच्या भटकणाऱ्या, मेंढपाळीचा व्यवसाय करणाऱ्या किंवा घिसाडी, पारधी अशा लोकांना आम्हाला त्या भागामध्ये, रिमोट एरियामध्ये, ग्रामीण भागामध्ये, डोंगरावरती आम्हाला दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्या. या मागण्यासाठी जो कोणी नवीन मुख्यमंत्री होईल त्या मुख्यमंत्र्यासमोर 5व्या दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं, भटक्या विमुक्तांचं आंदोलन उभं राहिलेलं दिसेल. पण हाच एक प्रश्न होता. जरांगे पाटलांनी अशी भूमिका घेतली होती की सरकार कोणाचंही येवो, आम्ही आंदोलन करणार, मागणीवर ठाम असू आणि ओबीसी मधून आम्हाला म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीवर ते अजूनही ठाम आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी सरकार कोणाचंही आलं तरी आपण आंदोलन करणारच अशी भूमिका घेतलेली आहे. आता मग तुमची भूमिका नेमकी काय असेल? हे बघा, आम्ही ओबीसींना बजेट कसं मिळेल, ओबीसीला हॉस्टेल कसं मिळेल, ओबीसीला एकमेकांचा अधिकार, सन्मान, इज्जत करून, इथल्या नागरिकाला प्रत्येकाच्या इज्जतीला सन्मान करून आम्हाला आमची मूवमेंट, आमची चळवळ कशी पुढे नेता येईल, मुलांना दर्जेदार शिक्षण कसं देता येईल, बेकायदा मागणी करणार नाही आम्ही. कुठेही आम्ही इथली व्यवस्था वेठीस धरणार नाही. आम्ही कुठेही कुणाला शिवराळ भाषेत बोलणार नाही. आम्ही या लोकशाहीमध्ये आम्ही नागरिक आहोत आणि आमचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत. यासाठी आम्ही खूप समजूतदार पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी करणार आहोत आणि आमचे लोकप्रतिनिधी कायद्याच्या सभागृहात कसे जातील यावरती पुढची 5 वर्ष हा लक्ष्मण हाके किंवा ही ओबीसी चळवळ काम करताना दिसेल.
सर तुम्ही आता म्हणताय की शांतीपूर्ण पद्धतीनं चळवळ उभी करणार, पण मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची किंवा मोठं आंदोलन उभं करण्याची शक्यता आहे. मग अशा स्थितीमध्ये तुम्ही नेमकं काय कराल? ज्या पद्धतीनं मागच्या वेळेला त्यांनी उपोषण केलं तर तुम्ही सुद्धा केलं होतं, तसं काही असेल? तसं काही असणार नाही. आम्ही फक्त ओबीसींच्या वास्तव प्रश्नावरती, वास्तविक समस्यांवरती आम्ही काम करू. कुणीतरी काहीतरी बोलते म्हणून आम्ही करणार नाही. कारण जनता आमच्या बाजूला आहे. सरकारला आमचं ऐकावं लागेल. सरकारला आमच्याविषयी एक कल्ली किंवा एक बाजू किंवा बायस भूमिका घेता येणार नाही. तर ओबीसीचं सुद्धा ऐकावं लागेल. ज्या ज्या लोकांनी ओबीसीना इग्नोर केलं, ज्या ज्या लोकांनी ओबीसी आंदोलनाकडे पाठ फिरवली, ज्या ज्या लोकांनी ओबीसी आंदोलकांना बदनाम करण्याचं, त्यांच्यावरती हल्ले करण्याचे प्रयत्न केले, त्यांना ओबीसींनी त्यांची योग्य ती जागा दाखवलेली आहे. त्यामुळे येऊ घातलेलं सरकार आम्हाला इग्नोर करेल असं आम्हाला वाटत नाही. फक्त आमचा राहिला प्रश्न शिक्षणाचा आणि बजेटरी तरतुदीचा, तो आम्ही या सरकारकडून त्यांच्या मानगुटीवर बसून या आमच्या मागण्या आम्ही मान्य करू. सर तुम्ही महायुतीनं खूप काही केलं असं म्हणताय, पण महाविकास आघाडीची आश्वासनं आपण बघितली तर त्याच्यामध्ये एक जातनिहाय जनगणनेचा मुद्दा होता. तर तुम्हाला नाही वाटत का की त्याचा फायदा झाला असता, किंवा जी 50% मर्यादा आहे आरक्षणाची ती वाढवण्याचा एक मुद्दा होता? हे जे महाविकास आघाडीचे नेते बोलत होते, हे खरं तर एक खोटं बोलत होते. कारण जोपर्यंत 1948चा सेन्सस ॲक्टमध्ये अमेंडमेंट होणार नाही तोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही. एका बाजूला राहुल गांधी बोलत राहिले की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, आणि त्याचवेळी महाराष्ट्रातले पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री हे जरांगेंना भेटत राहिले. कसे काय ओबीसी काँग्रेसवरती बिलीव करतील किंवा विश्वास व्यक्त करतील? राहुल गांधी एक भूमिका घेत आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण एक भूमिका घेत आहेत. पृथ्वीराज चव्हाणांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आमच्या वाड्या वस्त्यावरचं मतदान बघा, पृथ्वीराज बाबा चव्हाणांचा पराभव होणार होता. त्याला लागूनच जयकुमार गोरे नावाचा माणूस खूप मोठ्या लीडनं निवडून येतो आणि पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री पराभूत होतो. याचं उत्तर विश्लेषक देतील, संशोधक देतील. मी तर एकदम अभ्यासानिशी तुम्हाला या तुमच्यासमोर गोष्टी मांडतोय. म्हणजे याचा अर्थ जातनिहाय जनगणना ही व्हायला पाहिजे, ही तुमची भूमिका आहे? निश्चित व्हायला पाहिजे, परंतु जोपर्यंत 1948चा सेन्सस ॲक्टमध्ये अमेंडमेंट होणार नाही तोपर्यंत कोणीच जातनिहाय जनगणना करू शकत. मग त्यासाठी तुम्ही महायुतीकडे मागणी करणार? महायुतीकडे मागणी करू, नरेंद्र मोदी साहेबांकडे करू, राष्ट्रपतींकडे करू, की तुम्ही डिक्लेअर करू नका, पण या योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी काही इम्पेरिकल डेटा तुमच्याकडे असावा. तो भले लॉकमध्ये असावा, लॉकरमध्ये ठेवा, तुम्ही ओपन करू नका, पण धोरणं राबवत असताना तुमच्याकडे काहीतरी डेटा असायला पाहिजे. ही आमची भूमिका असेल. निश्चितच. आता कारण सेन्सस होतीये, जनगणना सुरू होतीये, त्याच्यामध्ये याच्यासाठी काही तरतूद असावी यासाठी तुमची भूमिका असेल. पण त्याचबरोबर आता तुम्ही म्हणताय की एक गठ्ठा मतदान झाला आहे महायुतीला, त्याचा इम्पॅक्ट हा दिसून आला आहे. याच्या पुढे तुमची भूमिका नेमकी काय असेल? हे बघा, ओबीसीची चळवळ उभी करणं, ओबीसींना शिक्षण उपलब्ध करणं, ओबीसींना बजेटरी तरतूद म्हणजे आज कुठल्याही आलुतेदाराला 1 लाखाच्या पुढं कर्ज घेण्याची कुठलीही व्यवस्था या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात नाही. त्यासाठी प्रयत्न करणं, अनेक महामंडळं जे बलुत्यामधल्या छोट्या छोट्या घटकांसाठी, कुंभारासाठी असेल, वडारांसाठी असेल, नाभिकांसाठी असेल, हे कार्यान्वित करणं, ही कागदावरती आहेत. त्यांना पैसे देणं, त्यांना लोन उपलब्ध करून देणं, यासाठी आम्ही निश्चित इथून पुढच्या कालावधीमध्ये खूप मोठा लढा या महाराष्ट्रामध्ये उभा करू. आता तुम्ही सर आणखी एक प्रश्न मला पडलाय की तुम्ही म्हणताय एक गठ्ठा मतदान महायुतीला झालं, मग लोकसभेला काय झालं होतं? म्हणजे लोकसभेला समाज विखुरला गेला होता? लोकसभेला या महाराष्ट्रामध्ये दलित, मुस्लिम आणि अँटी इनकबंट जो भाजपचा केंद्रीय नेतृत्वाबाबत होता, तो फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणात चालला आणि 1 to 1 लढती झाल्या. आणि 1 to 1 लढतीमध्ये दलित मुस्लिम मताचं ध्रुवीकरण महाविकास आघाडीच्या बाजूनं जरूर झालं, पण हे ध्रुवीकरण होत असताना मात्र या महाराष्ट्रामधला बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला, या महाराष्ट्रामध्ये जलीलांचा म्हणजे मुस्लिम प्रतिनिधीचा पराभव झाला, या महाराष्ट्रामध्ये महादेव जानकरांचा पराभव झाला, पंकजा मुंडेंचा पराभव झाला, चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला. हा जो एक विश्लेषण करणारा तरुण आहे ओबीसीचा, या ओबीसीना ह्या गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत आणि त्याची ॲक्शनला रिॲक्शन म्हणून ही महायुतीच्या बाजूनं हा पोल आहे आणि महायुती सत्तेत गेलेली आहे. पण सर आता एक शेवटचा प्रश्न की महायुती सत्तेत गेली आहे, त्याच्यामध्ये मोठा वाटा हा ओबीसींचा आहे किंवा ओबीसी पॅटर्न हाके पॅटर्न चाललाय असं तुम्ही म्हणताय. याच्या पुढे ओबीसी समाज हा महायुतीच्या पाठीमागेच राहील का काही भूमिका बदलू शकतो? बघा, आज रोजी तरी ओबीसी समाज महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलेला आहे. कुठलंही संशोधन करा, पण पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीचे लोकप्रतिनिधी विधानसभेत कसे जातील आणि लोकसभेत कसे जातील यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला रात्रंदिवस काम करायची इच्छा आहे, तयारी आहे आणि ती आम्ही करत राहू.
पण सर एक प्रश्न आणखी एक उपस्थित होतोय, म्हणजे आता मनोज रांगेंनी ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, प्रस्थापितांना पाडणार अशी भूमिका घेतली होती आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मग भाजप असेल किंवा इतरही जे महायुतीमधले नेते आहेत त्यांनी मराठ्यांना जास्त प्रतिनिधित्व दिलं असं म्हटलं जात आहे, विश्लेषक तसं बोलतायत. मग याचा अर्थ त्यांनी कुठेतरी ओबीसीचे जे नेते आहेत त्यांना बाजूला सारलं असंही होतोय. नाही नाही, ओबीसीच्या ज्या ज्या नेत्यांना तिकीट दिलं, ज्या ज्या पक्षांनी, तिथं तिथं ओबीसीची माणसं निवडून आलेले आहेत. बघा, महाविकास आघाडीचा एवढा पुअर परफॉर्मन्स असताना करमाळ्यामध्ये धनगर समाजाचा उमेदवार नारायण पाटील यांना उमेदवारी दिली, ते निवडून आलेले आहेत. उत्तम जानकर बहुतेक निवडणूक जिंकण्याच्या मार्गावर आहेत, मागं पुढं होतंय पण तेही जिंकतील. ते तुतारीवर आहेत पण ओबीसीचे आहेत. जर ह्या नेतृत्वामध्ये समतोल, अहो त्या शरद पवारांना काय युगेंद्र पवारांना तिकीट द्यायची आवश्यकता होती? तिकडं कर्जत जामखेडला कुणाला तिकीट दिलं आहे? रोहित पवारांना. इकडं सुप्रिया सुळे खासदार. अरे घरामध्ये पदक घेता किती तुम्ही? एक माणूस, एक कुठला तरी कुटुंबाच्या बाहेरच्या माणसाला तिकीट द्या तुम्ही. कशाबद्दल लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील? हा सवाल आहे आमचा या पुरोगामी नेत्याला, जाणत्या राजाला. म्हणजे महायुतीकडून मग मराठा उमेदवार असतील तरी सुद्धा तुम्ही पाठिंबा देणार? निश्चित दिला असता मी. कारण तिथं शेवटी समतोल साधणं, आमच्या प्रश्नावर कोण बोलणार आहे, आमच्या प्रश्नावर कोण या गोष्टींना उत्तरं देईल, त्यांच्या बाजूने आम्ही निश्चित जाऊ शकतो. आज रोजी आम्ही सक्षम नाही आहोत निवडणुका लढायला, पण आम्ही भविष्यात ही चळवळ मोठी करू आणि ओबीसीची माणसं महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवू. निश्चितच. तुम्हाला शुभेच्छा सर, आणि लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.